हॅलो गाईज, आपण आहोत उत्तराखंडमधील एका सुंदर निसर्गरम्य अशा छोट्याशा गावात मुन्सिअरीमध्ये. जोहार व्हॅलीमधील मुन्सिअरी हे गाव उत्तराखंडचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. अनेक ट्रेकर्स, फोटोग्राफर्स, नेचर लवर्स या परिसराच्या अनटच अशा निसर्ग सौंदर्यामुळे या गावाकडे अट्रॅक्ट होतात. आम्ही देखील ऑफबीट उत्तराखंडच्या या ट्रिपसाठी पुण्याहून बाय रोड आलो आहोत. इथले वळणावळणाचे पहाडी रस्ते, हिरवीगार वनराई, स्वच्छ नितळ पाणी, इथलं निसर्ग सौंदर्य याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी. काल आपण अति उंचावरून अव्याहतपणे कोसळणारा बिर्थी वॉटरफॉल आणि इथलं प्राचीन नंदादेवी मंदिर पाहिलं. आज आपण निघालो आहोत चुलकोट धारला. चुलकोट धारवरून पंचशुलीची रेंज खूप क्लिअर दिसते असे आम्हाला कळले. आपण जिथे राहिलो आहोत त्या मतकोट पासून चुलकोट धारचा रूट आम्ही गुगल मॅपवर शोधायचा प्रयत्न केला, तर फक्त 1.5 किलोमीटर पर्यंतचाच मॅप गुगलवर दिसत होता. इथे आम्ही ज्या होमस्टेमध्ये उतरलो आहोत त्याच्या ओनरने म्हणजे विकी उपरतींनी आम्हाला खूप मदत केली. कसे कुठे जायचे त्याच्या खाणाखुणा व्यवस्थित सांगितल्या आणि आम्ही निघालो. सकाळची सुंदर वेळ होती. वातावरणामध्ये हलका गारवा जाणवत होता. उत्तराखंडच्या या ट्रिपमध्ये एक गोष्ट आम्ही कसोशीने पाळली, ती म्हणजे लवकर उठणे आणि साईट सीइंगसाठी लवकर बाहेर पडणे. कारण हिवाळ्यामध्ये इथे 5-5:30लाच इतकं अंधारून येतं की पहाडी मार्गावर गाडी चालवणं रिस्की ठरू शकतं. वाटेत अनेक छोट्या छोट्या वाड्या वस्त्या लागल्या. अशा वस्त्यांच्या घरांच्या भोवताली हमखास केळी, मोसंबीची झाडं असायची. सुंदर सुंदर फुलझाडं असायची. असंच एक मोसंबीनी लगडलेलं झाड आम्हाला दिसलं. हा रस्ता एवढ्यातच चांगला केला गेला आहे, परंतु पहाडी एरियामुळे एकूणच रस्ते नॅरो आहेत आणि फ्रिक्वेंट लँडस्लाइड्समुळे रस्ते वारंवार खराब देखील होतात. साधारण अर्धा अंतर ओलांडल्यावर पंचशुलीचं पहिलं दर्शन आम्हाला इथून झालं. अजून वर गेलो की ही रेंज आणखीन क्लिअर बघायला मिळेल. मुन्सियारी परिसरात फिरताना असे मेंढपाळ अनेक ठिकाणी दिसतात. या भागात मुख्यतः अंगोरा जातीच्या मेंढ्या आढळतात. यापासून मिळणारी लोकर, जिला मोहेर असे म्हटले जाते, ती थंडीमध्ये उबदार असते तर उन्हाळ्यामध्ये थंडावा देते. विशेषतः मॉइश्चर पकडून ठेवत नसल्यामुळे बर्फात सुद्धा या लोकरीचे कपडे ओले होत नाहीत. अतिशय चमकदार आणि व्हायब्रंट कलरमध्ये डाय होऊ शकणारी ही लोकर या परिसरात अतिशय प्रसिद्ध आहे. आत्ता जस्ट पावसाळ्यानंतरचा सीझन असल्यामुळे या शेळ्या मेंढ्यांसाठी मुबलक चारा उपलब्ध आहे. पण जसजसा हिवाळा येईल, बर्फ पडायला लागेल, तसतसे चाऱ्याची कमतरता जाणवायला लागेल. या सीझनसाठी असा चारा मोठ्या प्रमाणावर साठवला जातो.
इंडो चायना बॉर्डरवरील पंचशुली म्हणजे हिमाच्छादित 5 शिखरांचा समूह. पंचशुलीची ही रेंज कुमाऊ प्रांताच्या अनेक भागातून दिसते, पण सगळ्यात सुंदर व्ह्यू मुन्सिअरीच्या बाजूने दिसतो. विशेषतः सनसेटच्या वेळी याचे सौंदर्य आणखीन खुलते. यावेळी वितळलेल्या सोन्यासारखे किंवा बर्निंग ओव्हन सारखे दिसणारे हे पीक्स पंचचुल्हा हे नाव जस्टिफाय करतात. कारण पंच म्हणजे 5 आणि चुली म्हणजे स्वयंपाकाची चूल किंवा चुल्हा. हिंदू मायथॉलॉजीप्रमाणे पंचचुली हे नाव महाभारतातील पांडवांवरून पडले आहे. स्वर्गात जाण्यापूर्वी पांडवांच्या शेवटच्या जेवणासाठी द्रौपदीने या शिखरांचा चूल म्हणून वापर केला होता. अगदी अर्थार्थी घेतले नाही तरी पांडवांच्या स्वर्गरोहणापूर्वीचे शेवटचे जेवण या परिसरात झाले होते असे म्हणता येईल. आपण ज्या चुलकोट धारला निघालो आहोत तो 0 पॉइंट म्हणून ओळखला जातो. 0 पॉइंट म्हणजे असा प्रदेश जो हाय अल्टिट्यूडवर आहे आणि या प्रदेशाच्या पुढे मोटरेबल रोड अवेलेबल नाहीत, किंवा हा प्रदेश 2 राज्यांच्या किंवा 2 देशांच्या बॉर्डरवर येतो. चुलकोट हे गाव धारचुला, दिदिहाट, बेरीनाग आणि कापकोट या उपविभागांच्या मध्ये आहे. इथून वाहणारी शारदा ही नदी भारत आणि नेपाळ यांची रिव्हर बॉर्डर आहे. पंचचुलीच्या कुशीत वसलेल्या चुलकोट धार येथे नंदादेवीचे छोटेसे मंदिर आहे. आजूबाजूच्या छोट्या वाड्या वस्त्यांमधून, गावांमधून अनेक लोक चालत या देवीच्या दर्शनाला येतात. बोलता बोलता आपण येऊन पोहोचलो आहोत प्रत्यक्ष चुलकोट धार व्ह्यू पॉइंटला, आणि हे आहे पंचशुलीचं विहंगम दृश्य. महाभारतातील पांडवांच्या नावाने ओळखली जाणारी ही शिखरे समुद्र सपाटीपासून 20,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहेत. अनेक ट्रेकर्स धारचुलापासून या शिखरांचा ट्रेक सुरू करतात. सर्वात प्रथम 1972 साली इंडो तिबेटियन बॉर्डर टीमने मेजर हुकुम सिंग यांच्या नेतृत्वाखाली या शिखरांवर पोहोचण्याचा मान नोंदवला. आज देखील उन्हाळ्यात मे जूनमध्ये आणि शरद ऋतूत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अनेक ट्रेकर्स इथला विलोभनीय निसर्ग अनुभवण्यासाठी हा ट्रेक आवर्जून करतात. चुलकोट धार व्ह्यू पॉइंटवरून पंचशुलीबरोबरच अतिउंचावरून खोलवर दिसणारी व्हॅली, लांबवर दिसणारी शारदा नदी आणि जर वातावरण क्लिअर असेल तर नेपाळचे माउंटन्स देखील खूप छान दिसतात. उंचावर चढून आलेल्या गाडीला आम्ही थोडी विश्रांती दिली आणि वाटेत सढळ हाताने मिळालेल्या मोसंबींवर ताव मारला. ही मोसंबी इतकी मधुर आणि रसरशीत होती की तेव्हाच ठरवलं, जाताना अजून थोडी मोसंबी घरी घेऊन जायची. आता आपण पुन्हा मतकोटसाठी खाली उतरून जाऊ आणि मुन्सिअरीकडे चढून जाऊ. मुन्सिअरीमध्ये आज आपण ट्रायबल म्युझियम बघणार आहोत. हे म्युझियम संध्याकाळी लवकर बंद होत असल्यामुळे काल संध्याकाळी आपण हे बघू शकलो नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही वाटेत मोसंबी घेण्यासाठी थांबलो. त्या लोकांनी आम्हाला तुम्हाला हवी तेवढी मोसंबी स्वतःच्या हाताने तोडून घ्या असे मोकळेपणाने सांगितले. मग काय, आमच्यातली उत्साही मंडळी पुढे सरसावली आणि भरपूर मोसंबी तोडली, अर्थात योग्य तो मोबदला देऊनच.
आता आपण आहोत मतकोटमध्ये. जिथे आम्ही राहिलो आहे त्या रेस्टॉरंटच्या बाहेरचं हे गाव आहे मतकोट. या रिसॉर्टच्या बरोबर समोर जो रस्ता जातो तिथून लेफ्ट साईडला गेलं की मुन्सियारी आणि राईट साईडला चुलकोट धार. आता आपण चुलकोट धारवरून परत आलो आणि आता आपण मुन्सियारीकडे ट्रायबल म्युझियम बघण्यासाठी जाणार आहोत. मुन्सियारीचे हे ट्रायबल म्युझियम मुन्सियारीपासून अगदी 2 किलोमीटरवर नानासेम गावात आहे. हे एक खाजगी संग्रहालय आहे. उत्तराखंडच्या कुमाऊन आणि गढवाल विभागातील अतिउंचावरील हिमालयाच्या खोऱ्यात राहणाऱ्या भोटिया लोकांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली याची अतिशय सुंदर झलक या संग्रहालयामध्ये जवळून अनुभवायला मिळते. डॉक्टर शेर सिंग पांगती यांनी अतिशय मेहनतीने 15 वर्ष कष्ट करून गावोगाव फिरून अनेक गोष्टी जमा करून हे संग्रहालय बनवले आहे. हे संग्रहालय म्हणजे भारताच्या उत्तर सीमेवरील हिमालयाच्या रांगांमधील कुमाऊन आणि गढवाल भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचे जवळून दर्शन आहे. हे लोक 20व्या शतकाच्या आधी तिबेट बरोबर मैत्रीपूर्ण व्यापार करीत होते. तिबेटमधून मीठ, वनौषधी, सोने तर भारतातून धान्य अशी आदानप्रदान चाले. अतिप्रतिकूल परिस्थितीत हिमालयातल्या उंचच्या उंच पहाडांमधून चढून उतरून अव्याहतपणे चालणारा हा व्यापार आणि एकूणच या भोटिया लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन या संग्रहालयात पाहायला मिळते. 1962 मध्ये भारत चीन युद्धानंतर हा व्यापार बंद झाला आणि हे लोक उदरनिर्वाहासाठी थोडे खाली म्हणजे मुन्सियारी परिसरात मायग्रेट झाले. त्यानंतर या लोकांची जीवनशैली बदलली. शेर सिंग पांगती यांनी मूळ भोटिया लोकांचा परिचय आधुनिक जगाला व्हावा या विचारातून या संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे. भोटिया लोकांच्या पूर्वीच्या घरांच्या रचनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खिडक्या सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतात. त्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे आणि रचनेमुळे. या खिडक्यांना परनाला असे म्हणतात. या खिडक्या भिंतीच्या थोड्या बाहेर आलेल्या असतात. म्युझियमच्या प्रवेशद्वाराला जुन्या पद्धतीची लॉकिंग सिस्टीम आहे. भोटिया लोक ताल आणि गरेल म्हणजे विळा आणि लाकडी ब्लॉकच्या आकाराचे कुलूप लॉकिंगसाठी वापरायचे. व्हिडिओग्राफी अलाउ न झाल्यामुळे यापुढील सगळी माहिती त्यांच्या परमिशनने मी आपल्याला फोटोजच्या माध्यमातून देणार आहे. प्रवेशद्वारातून आत गेलो की उजव्या बाजूला त्या काळातील अटायरमध्ये असलेल्या एका स्त्रीचं सुंदर चित्र समोर येतं. इथून थोडंसंच पुढे गेलो की दिसतो लोकरीचा धागा बनवायचा त्या काळातला लाकडी चरखा. या 2 महिलांचे स्टॅच्यू त्या काळातील महिलांचा संपूर्ण पोशाख आणि दागिने यांचे प्रातिनिधिक रूप आहे. त्या काळातील विवाहित महिला संपूर्ण नासिका दंडावर रोली किंवा कुंकू लावायच्या. अविवाहित मुली अर्ध्यापर्यंत तर विधवा फक्त कपाळावर कुंकू लावायच्या. त्या काळी भांगामध्ये सिंदूर भरण्याची प्रथा नव्हती. या आहेत वेगवेगळ्या आकारातल्या चिलीम. आलेल्या पाहुण्याला चहा बरोबरच चिलीम ऑफर करण्याची प्रथा त्या काळी होती. 1957 साली मोजमापासाठी मॅट्रिक सिस्टीम येण्याच्या आधीची ही शेर दीड शेराची मोजमापे. हे आहे डिस्टिलेशन पद्धतीने दारू बनवण्याचं उपकरण आणि साठवणुकीच्या बुदल्या. 10 ते 15,000 फूट उंचीवर सापडणारी काही कंदमुळे, जडीबुटी, धान्यांच्या बिया या भागामध्ये डिस्प्ले करून ठेवल्या आहेत. हे आहेत त्या काळातले व्हेजिटेबल कलर्स. हा छोटासा लाकडी टब त्या काळी कपडे धुण्यासाठी वापरला जायचा. हे आहे नमकीन चहा बनवण्याचं एक साधन. हा चहा बनवण्यासाठी तूप, मीठ आणि पिठाचा वापर केला जातो. सामानाची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या विविध आकाराच्या टोपल्या.
हे आहेत जनावरांना बांधण्यासाठी विविध आकाराचे दोर आणि घंटा. ही विविध प्रकारची वाद्ये सामूहिक नृत्याच्या वेळी देवी अंगात येते त्या गोंधळ जागरणाच्या वेळी विशेषतः वाजवली जात असत. हे विशेष उपकरण पोटदुखी थांबवण्यासाठी ॲक्युपंक्चर म्हणून वापरले जायचे. लोखंडाची ही तार गरम करून नाभीला डाग दिला जायचा, त्यामुळे पोटदुखी थांबायची. ही आहे जनावरांच्या मदतीने पीठ बनवायची चक्की. इथे बनणारी वूलनची ब्लँकेट, हरिण आणि वाघाच्या कातडी, त्यांची शिंगे आणि पेंढा भरून ठेवलेला हा बकरा किंवा मेंढा प्रत्यक्षातून बघण्यासारखा आहे. धान्य साठवणूक करायच्या विविध आकाराच्या टोपल्या, बास्केट, बर्फात घालायचे शूज, त्याचबरोबर विविध आकाराची नाणी, त्या काळातल्या जीवनशैलीचे जवळून चित्रण करणारी पुस्तके, चित्रे आणि अशा अनेक गोष्टी या संग्रहालयामध्ये डिस्प्ले केल्या आहेत. आज देखील या संग्रहालयामध्ये दिवसागणिक भर पडते आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांच्या वस्तू इथे आणून ठेवतात. शाली, स्वेटर, मफलर, टोप्या अशा वस्तू इथे देखील विकल्या जातात. आम्ही देखील या लोकलाईड वस्तू संग्रहालयामधूनच घेण्यास प्राधान्य दिले. हे संग्रहालय पाहताना यामागची अपार मेहनत आणि भोवत्या लोकांची जीवनशैली आधुनिक जगापर्यंत पोहोचवण्याचा डॉक्टर पांगती यांचा प्रयत्न हृदयाला स्पर्शून जातो. आपण जे ट्रायबल सेंटर बघायला आलो होतो त्याच्या बाजूलाच एक विक्रीचं दुकान आहे. माझ्या बॅकसाईडला दिसेल. स्वेटर्स, टोप्या, मफलर खूप सुंदर आहे तिथे. आणि इथे छोटंसं रेस्टॉरंट बनवलं आहे. इथे त्यांच्या प्रकारातला चहा, कॉफी आपल्याला मिळते. हे सुंदर ट्रायबल म्युझियम मनात साठवत फुलांनी बहरलेल्या मुन्सिअरीच्या सुंदर रस्त्यांवरून आता आपण परत मटकोटकडे निघालो आहोत. आपल्या मुन्सिअरीच्या ट्रिपमधील हे शेवटचं साईट सीइंग. आता आपण निघालो आहोत मटकोटमधील गरम पाण्याच्या कुंडाकडे. गंधकयुक्त असलेले हे गरम पाणी अनेक स्किन डिसीजेस, जॉईंट पेन, फायब्रस टिश्यूज या आणि अशा अनेक डिसऑर्डर्ससाठी उपयुक्त असते. या परिसरातील लोक अगदी रेग्युलर बेसिसवर या पाण्यामध्ये आंघोळ करायला येतात. या गरम पाण्याच्या कुंडात आमच्यापैकी काही जणांनी स्नान केले आणि आमच्या या ट्रिपची सांगता झाली. उद्या आम्ही परतीच्या प्रवासाला लागू. 5 दिवसांपूर्वी पुण्याहून बाय रोड सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळ्या राज्यांचे रंग, त्यांच्या वेगवेगळ्या छटा अनुभवत रंगत गेला. प्रत्यक्ष मुन्सिअरीमध्ये राहण्याचा, इथल्या लोकांना, कल्चरला जवळून जाणून घेण्याचा आमचा अनुभव खूप काही देऊन गेला. आम्ही पुन्हा पुन्हा उत्तराखंडच्या इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडत गेलो. आमच्या अनुभवात तुम्हा सगळ्यांना सामावून घेण्याचा
हा छोटासा प्रयत्न. तुम्ही जर याआधीचे व्लॉग पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. लवकरच एखाद्या अनोख्या ट्रिपचा व्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत भेटूच.